क्रिकेट सारख्या स्पर्धात्मक खेळात खेळाडूंच्या भावनांना वेगळं वळण मिळणं सहज शक्य आहे. मैदानावरील तीव्र स्पर्धा आणि खेळातील काही क्षण यामुळे अनेक प्रकारचे वाद उफाळून येतात. तसेच प्रत्येक खेळाडूचं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि खेळाची स्टाईल देखील वेगळी असते आणि यामुळे खेळाडूंमध्ये मतभेद उद्भवू लागतात. मात्र आजच्या युगात मीडिया या घटनांना खूप महत्त्व देते आणि त्याचा प्रसार खूप वेगाने करते आणि यामुळे छोट्याशा वादालाही मोठं स्वरूप मिळतं. तसंच आज आपण पाहणार आहोत मेलबर्न कसोटी सामन्यात उफाळून आलेला वाद. ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत एक अशी घटना घडली जी क्रिकेट प्रेमींच्या चर्चेचा विषय बनली आहे. ती घटना म्हणजे भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज सॅम कॉन्स्टास यांच्यात मैदानावरील झालेला वाद. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्रीडा विश्व हा कार्यक्रम. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर आहे, जिथे तो यजमान संघाविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त झालाय आणि ही मालिका बरोबरीची आहे. आता दोन्ही संघांमधील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबर पासून मेलबर्न येथे सुरू झालाय आणि या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्स्टास या युवा सलामीवीर फलंदाजाने पदार्पण केलं आणि पदार्पणाच्या सामन्यात तो अतिशय चर्चेत आला आणि त्याला भविष्यातील स्टार असं देखील म्हटलं जाऊ लागलं. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा गुरुवारी म्हणजेच 26 डिसेंबरला पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी मैदानावर चांगलाच रोमांच पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सलामीवीर सॅम कॉन्स्टासने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील बॉक्सिंग डे कसोटीत भारताविरुद्धचं पदार्पण केलं आणि त्याचं हे पदार्पण अतिशय संस्मरणीय ठरलंय. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याने भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विरुद्ध धाडसी रॅम्प शॉट्स खेळलेत. एवढंच नाही तर विराट कोहली सोबत त्याचा जोरदार वादही झालाय. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या या कसोटीत कॉन्स्टासच्या 60 धावांच्या खेळीमुळे तो कसोटी इतिहासात अर्धशतक करणारा दुसरा सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरलाय आणि त्याच्या या आक्रमक शैलीने प्रेक्षकांना भुरळ घातलीय. त्यामुळे त्याला भविष्यातील स्टार म्हटलं जाऊ लागलंय. परंतु वर्तमानातील स्टार विराट कोहली सोबत त्याचा वाद झाल्याने तो अधिक चर्चेचा आलाय. पण भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला सॅम कॉन्स्टासशी वाद घालणं महागात पडलंय. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीने आपली चूक मान्य केली आणि आयसीसीने या कृत्यासाठी त्याला मॅच फीच्या 20% दंड ठोठावलाय. या व्यतिरिक्त त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जोडला गेलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीला आली आणि डावाच्या 10व्या षटकात विराट आणि कॉन्स्टास यांच्यात सामना झाला. 10व्या षटकाच्या समाप्तीनंतर विराट आणि कॉन्स्टास जवळून जात असताना विराट कोहलीचा खांदा कॉन्स्टासच्या खांद्याला धडकला आणि यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये थोडा वाद झाला. धक्का लागल्यानंतर विराट पुन्हा कॉन्स्टासच्या दिशेने परत गेला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पण दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजा मध्यस्थी केल्याने हे प्रकरण शांत झालं. मात्र आयसीसीने पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीवर कडक कारवाई करत मॅच फीच्या 20% दंड ठोठावला आणि आचारसंहितेच्या कलम 2.12चं उल्लंघन केल्याप्रकरणी विराट कोहली दोषी आढळला. एवढंच नाही तर याच्या सोबत खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जमा झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीने आपली चूक मान्य देखील केली. तुर्तास या विषयावर इथेच थांबूयात आणि भेटू पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.